आणि वामनदेव सुद्धा मध्ये आपण माधवगिरी बांधण्याकरिता जावे शकतो. वडिलांची या ठिकाणी आज्ञा घेतली, आईची आज्ञा घेतली आणि वामन भट्टू आईची आज्ञा घेतल्यानंतर बलिराजांच्या या दरबारामध्ये यायला लागला. हातामध्ये कमांड चालू आहे. अशा अवस्थेमध्ये माझे भगवंत बलिराजांच्या दरबारामध्ये प्रवेश पोहोचले. बलिराजांनी बलिराजांची बहीण पत्नी हात जोडून उभे राहिले. दोन्ही हात जोडून उभे राहिले. बलिराजा वामन भट्टू सुद्धा दरबारामध्ये उपस्थित आहे. भगवंताचं हे रूप पाहिल्याबरोबर बलिराजांनी मला आश्चर्य वाटलं की हे रूप आहे किती पवित्र आणि सुंदर असेल आणि इंचाचा हा मुलगा किती गोड असेल. म्हणून बलिराजांनी वामन भट्टूला आत घेतलं. सांगितलं महाराज सांगा तुम्हाला काय मागायचं आहे. या बलिराजांच्या दरबारामध्ये तुमचं सुस्वागतम. बलिराजाने हात जोडले. महाराज मागा, तुम्हाला जे मागायचं आहे ते मागून घ्या. आणि इकडे वामन भट्टू म्हणतात राजा मी लोभी नाही रे. मला 3 पावलं फक्त जागाच हवी. बलिराजाच्या समोर उभा आहे हे तरी कळतंय का याला. बलिराजा म्हणतोय महाराज आम्ही तुम्हाला 3 पावलं का 5 गाव जागा तुम्हाला 5 गाव देऊन टाकू. 5 गाव देऊ. परंतु वामन भट्टू म्हणतात मी लोभी नाही. जायचं जर असेल तर माझ्या 5 पावलांनी माझ्या पावलाची 3 पावलं जागा जाऊन द्यावी. अशा वेळेला बाबाजी म्हणतात आणि इकडे जेव्हा बलिराजांची बहिणींनी जेव्हा पाहिल्याबरोबर आश्चर्यचकित जर वाटलं हा तर मी आणि बलिराजांनी तर स्वागत केलं. परंतु 3 पावलं आता जागा संकल्प करा म्हणून भगवंतानी आता पाणी सोडा. तितक्यामध्ये शुक्राचार्य आडवा येतो. शुक्राचार्य म्हणतो की हे बळे, अरे हा देवांचा कार्य करणारा देव आहे आणि हे नकोस दान करू. ऐक माझ्या मंडळी तरी ऐकायला तयार नाही. महाराज एका बाजूला देव आहे, एका बाजूला सज्जन गुरु आहे. करू तरी पूजा करायची पण सुरुवातीला जो आला त्याचीच पूजा करणार आहोत. आणि थोडा वेळ ऋषी बाहेर निघून गेले. आणि इकडे महाराज काय प्रताप झाला. राजा संकल्प पूर्ण कर. आणि इकडे चला माझ्या दरबारामध्ये भगवंत आले. बलीला आनंद वाटला. आता एका झाडीमध्ये वामन भट्टूंनी पाणी घातलं आणि तो संकल्प पूर्ण केला. आणि संकल्प पूर्ण झाल्यानंतर भगवंतांनी
आणि आपलं विश्वरूप त्या ठिकाणी दाखवलं, विश्वरूप दाखवले. आणि सिद्धेश विश्वरूप दाखवल्यानंतर इकडे आता पुन्हा जारीमधून पुन्हा संकल्प करणार तितक्यामध्ये त्याच जारीमध्ये आणि शुक्राचार्यांनी आपला डोळा रोखवलेला आहे. शिष्म डोळा कसा रोखवला तसा भगवंत पाणी का पडत नाही, पाणी का पडत नाही म्हणून इकडे लगेच महाराज भगवंतांनी छोटीशी काडी घेतली आणि त्या झाडीमधून जशी टोकली साधू संत महाराज सांगायला लागले. आला म्हणून भगवंत सांगतात तो माझ्या कार्यामध्ये आडवली त्याचा डोळा फोडतो मी. आणि इकडे माझा डोळा तर फोडण्यात आला. शिकण्यामध्ये संकल्प पुन्हा भगवंतांनी पाणी सोडलं आणि बलिराजांनी दोन्ही हातांनी धरती मातीच्या वरती पाणी टाकलं आणि तो संकल्प जसा पूर्ण झाला. भगवंतांनी पुन्हा विश्व दर्शन दाखवले. हे बली पहिले प्रतिज्ञा पहिल्याच पावलामध्ये पूर्ण आकाश वाटून घेतला. दुसऱ्या पावलामध्ये हे पूर्ण पृथ्वी. हे राजा तिसरं पाऊल तुम्ही तसा बलिराजा म्हणतो बापरे बाप एवढा मोठा परमात्मा एवढं भगवंता आजपर्यंत आश्चर्य वाटलं. आणि बली म्हणतो प्रभू माझ्या दरबारामध्ये तुम्ही आलात, एवढा मोठं तुम्ही शरीर एवढी संपत्ती तुम्ही दिली, तेव्हा माझ्या शिरावरती पाय. आणि भगवंतांनी आपला पाय बलिराजांच्या या मस्तकावरती जसा ठेवला तसा बलीला एक रुपया का होईना, 10 रुपये का होईना, जेवढं तुम्ही टाकाल त्या जारीमध्ये तेवढंच तुमचं पुण्य होईल. जनाची सिद्धीता तुमची होऊन जाईल. एवढं दान करता येईल तेवढं करायचं. आणि इकडे बाबाजी सांगतात की रजेची द्वारपाल बसला तो आणि द्वारपाल बनल्यानंतर आईला सांगून नोकरी लागली, नोकरी लागली, नोकरी लागली. आणि आईला सांगितलं पुन्हा वापस आलं. आणि इकडे जी लक्ष्मी जी आहे, लक्ष्मी जी हे आता महिना झाले माझे भगवंत वापस आले नाही, कुठे गेले असतील, कुठे गेले असतील. इकडे नारद बाबा उपस्थित झाले. नारद बाबा म्हणतात आई साहेब माझे भगवंत आहेत ना. आई द्वारपाल बनले आई असं. मग लक्ष्मीजी
लक्ष्मीने धर्माची बहीण बनली. धर्माची बहीण बनवून बलीच्या दरबारामध्ये आले आणि बलीने स्वागत केलं. लक्ष्मी तुला जे मागायचं आहे ते माग ताई, जे मागायचं आहे ते माग. बली राजा त्या ठिकाणी म्हणतो आणि लक्ष्मीची म्हणायला लागली. धर्माची बहीण त्या ठिकाणी बनून आली. म्हणतात अहो मला काहीच नको, जर द्यायचंच असेल तुमचा द्वार पाल द्या म्हणतात ना. आणि ते टाकून दिले. आता पैसे बली राजा या ठिकाणी किती काढतो गड्डी, किती टाकतो पाहून घ्या. असं आणि चला तर मग रूम मध्ये गेल्यानंतर देतील, खिसा नाही तर गुप्ता देतील. अशा वेळेस आपण समुद्र मंथनापर्यंत पोहोचलो पाहिजे. दुपारच्या सत्रामध्ये ठीक 4 वाजता 4 ते 6 कथा होईल. बाबाजी सांगतात की राजा दुपारच्या कथेमध्ये राम अवतार
आपल्या भाग्यामध्ये आई साहेबांच्या संत केशर मातेच्या कृपा आशीर्वादाने हा योग या ठिकाणी आलेला आहे. कमलापती पायाची भगवंताने जसं उचललं पायाचे बंधन तुटले द्वारपाल झोपले आपोआप दार उघडलं आणि साधू संत महात्मे म्हणतात की भगवंताला डोक्यावर टोपलीमध्ये घेतलं आणि वासुदेवाने कुठे नेलं
कन्हैयांचा पाळणा म्हणूया. 5 या ठिकाणी मावल्या येतील आणि पाळणा म्हणतील. लाल की जय. बाळ रडत आहे. मम्मी पप्पा पप्पा. तरी उगार आहेत मी. चला 2 नंबर. सर्वांनी एक गजर होईल भगवंताचा गजर होईल. सर्वांनी दोन्ही हात वरती करून सर्वांनी उभं राहावं.
जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी नमो त्या साष्टांगे दैवत असे नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभुजे गान करण्या कृपा दृष्टी देवा कीर्तनीया रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की जय जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय वचन ऐका कमलापती माझ्या रंकाची विनंती कर जोडते कसे काही आपण असावे जवळी पंढरीनाथ महाराज की जय सापडे न सोय सद्गुरु मतोनी सापडे न सोय धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु मतोनी सापडे न सोय सद्गुरु मतोनी सापडे न सोय
पडली असेल असं सांगायची. कारण सद्गुरू आणि सत्शिष्य हे नातंच मुळी जगाच्या पाठीवर अतिशय पवित्र मानलं गेलं आहे. या नात्याला कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा कुठेही विरोध झाला नाहीये. उलट हे सद्गुरू आणि हे सत्शिष्य नातं सगळ्यांनी शिरोधार्य मानलं आहे. नुसतंच मानलंय असं नाही, तर या नात्याच्या पावित्र्याचे दाखलेही आपल्याला जागोजागी बघायला मिळतात. आणि आपल्या भारतवर्षात तर या नात्याचा आपण वेळोवेळी आपल्याला अनुभव येतो. जोड्या गुरु शिष्यांच्या, जोड्या गुरु शिष्यांच्या आर्यावर्तात दिव्य आढळली. गोरख मच्छिंद्रापरी तैसा ज्ञानात ताण निवृत्ती. हरे हरे रामा 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 रघुतमा रामा 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 सीतापते रामा 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 हरे हरे रामा रामा. पूर्वी आपल्या देशात आर्यवर्त असे म्हणत होतं. आर्यवर्त म्हणजे सुसंस्कृत, ज्यांना संस्कृती लाभली आहे असे लोक. आणि संस्कृती म्हणजे जीवनाच्या कल्याणाची तळमळ लागलेला साधक. आणि मग अशा या आर्यवर्तात ज्याला जीवनाच्या कल्याणाची तळमळ लागलेला आहे तो साधक आणि त्याला योग्य मार्ग दाखवणारा गुरु, यांच्या किती गुणांचे वर्णन करावे. एका जनार्दनाचा नाम्यात असे विसोबांचा शिवपादाचा झाला नोरेन रामकृष्णांचा रामा. जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ, निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव, मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरखनाथ, अशा कितीतरी सद्गुरू आणि सत्शिष्यांच्या जोड्या आपल्याला सांगता येतात. आणि रामकृष्ण परमहंसांना लाभलेले विवेकानंद म्हणजे तर सद्गुरू आणि सत्शिष्य या नात्याचा कळस मानला पाहिजे. ही झाली उदाहरणे. या उदाहरणांमागे असलेली सैद्धांतिक भूमिका आणि आपल्या जीवनात असलेलं गुरुचं महत्व, अनन्यसाधारण असं महत्व सांगताना तुकोबाराय म्हणतात की सद्गुरू वाचोनी सापडे ना तोय धरा बेटे पाय आधी आधी. हेच करावं लागतं. धरा बेटे पाय आधी आधी म्हणजे किती आधी? आपल्या घरात आपल्या आई वडिलांनी ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथ लिहून ठेवले होते, म्हणजे आणून ठेवले होते. पण आपण इतके करंटे असतो की आपण त्या ग्रंथांना हात सुद्धा लावून पाहत नाही. वयाची 65 येऊन जाते. मग हे डोळे असून आंधळेपणाचंच लक्षण नाही का? आणि म्हणून मग अशा संतांना आपल्याला उपदेश करावा लागतो. पण एखाद्या सद्गुरूंकडे जायचं असेल तर आपल्या जवळ काहीतरी पाहिजे ना. हा आपला अहंकार जो असतो, हा इगो, अगदीच मराठीत सांगायचं म्हणजे मी जाईन, मी केशराईकडे जाईन, पण मला त्यांनी असं सांगितलं, हा मला ते मान्य नाही, माझा इगो कुठेतरी दुखावला जातो. पण संतांकडे जायचं, सद्गुरूंकडे जर जायचं असेल तर सगळं सोडून जर त्यांच्या चरणाशी आपण गेलो तर आपलं निश्चितपणे कल्याण होणार आहे. पण असं असतं मंडळी, अहंकार सोडा सांगणं सोपं आहे हो, पण नाही सुटू शकत. आता इथे जेवढे लोक बसले आहेत तेवढ्या लोकांना सगळ्यांना जर एकेकाला विचारलं की तुम्ही सुखी आहात, तर प्रत्येक जण सांगणार आहे की नाही नाही सगळं आहे हो, पण हे दुःख मला आहे. सगळं आहे, तब्येत चांगली आहे, सगळं आहे, पैसा आहे, अडका आहे, मुलं बाळ आहे, त्यांना लग्न झाले, सगळं आहे, पण मला शुगर आहे, डायबिटीज आहे, खाऊ शकत नाही. दुसऱ्या घरात गेल्यानंतर असं कळलं की तिथे तब्येती चांगल्या आहेत, पण सकाळी जेवल्यानंतर संध्याकाळी काय जेवायचे याची भ्रांत आहे. तिसऱ्या कुटुंबात जाऊन बघा, असं लक्षात येईल की सगळं चांगलं आहे, पण संध्याकाळी झाली की नको त्या गोष्टी करण्याची आवड त्या घरात आहे. कृती आहे जी म्हणून आपल्याला सुखाची गोष्ट वाटते, त्या प्रत्येक गोष्टी मागे विकृती आहे. पण योग्यादे स्वानंद तृप्ती, त्या सुखाची विकृती काही नाही. योग्यांच्या सहवासात, संतांच्या सहवासात. पण आपलं कसं असतं, त्रैलोकी धनवंत मी, प्रबल मी, विद्यार्थी मी, दीन मी. त्रैलोकी धनवंत मी, प्रबल मी, विद्यार्थी मी, दीन मी. ज्ञाता मी, नरनाथ मी, विबुध मी, स्वानंद मी, श्रेष्ठ मी. भोक्ता मी, सुजान मी, सुजन मी, सर्वज्ञ मी, सर्व मी. मी हेच कळे परंतु न कळे, कोठील मी, कोण मी.
सद्गुरुनाथ महाराज की जय. कुठेही गेलं तरी हा माझा मीपणा काही सुटत नाही. महाराज म्हणतात आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागली. एकदा आपण सद्गुरूंच्या चरणांचा आश्रय घेतला की ते आपल्यासारखे आपल्याला केव्हा करतात आपल्याला कळत सुद्धा नाही. पण हा मीपणा सोडला पाहिजे. आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांना जे लाभलेले होते विवेकानंद, सगळ्यांना तुम्हाला कल्पना आहे की आज ज्ञानेश्वर महाराजांबद्दल तुम्हाला काय माहिती असं जर कोणाला इथे विचारलं तर कोणी असं नाही सांगणार की त्यांनी दुसऱ्या अध्यायात या ओळीमध्ये हा सार सांगितला, असं नाही सांगणार. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं तर त्यांच्या हातून रेड्याच्या मुखातून त्यांनी वेद बदलले, त्यांनी भिंत चालवली, असं आपण ज्ञानेश्वर महाराजांबद्दल नक्की पाहिजे. कारण समाजच तसा चमत्काराशिवाय नमस्कार करत नाही. आणि संतांना चमत्कार दाखवायचे म्हणजे किती त्यांना वेदना होती. आणि समाजातल्या लोकांना कधी कधी वटणीवर आणण्यासाठी, त्यांच्या डोळ्यात खणखणीत आणण्यात घालण्यासाठी अशा या सद्गुरू माऊलींना वेळ बदलली चमत्कार दाखवावेच लागतात. आणि समाजच तसा आहे. विवेकानंदांनी ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल विचारलेला प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहितीच होता. आणि त्याचबद्दल त्या पैठणच्या ब्रह्मवंतांच्या सभेत ज्ञानदेवानी भावंडांना त्यांना कसा प्रश्न विचारला होता. जेव्हा त्या पैठणच्या ब्रह्मवंतांच्या ते सगळे लोक म्हणाले, बघ याचं सुद्धा नाव ज्ञानाचं आहे. तुम्ही सगळे भावंड वेद म्हणता असं ऐकला, हा रेडा आहे वेद? माऊली म्हणाली हो म्हणे. काय म्हणेल? त्याला 4 पाय आहेत, 2 शिंग आहेत, तुला आहे? ज्ञानेश्वर माऊली म्हणजे हा शारीरिक भेद झाला, पण त्याचा आणि संत मुळा तुझ्या जीव लागले. चक्षुषान पश्यते येन चक्षुंशी पश्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धी यदि वेदं समुपासते. एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला साथ घालीत होता आणि ज्ञानदेव तर कधीच पृथ्वी मातेवरून उंच निघून गेले होते. आणि मग ते मूक जनावर रेखू लागलं, त्याची जीभ आकुळ झाली आणि त्या रेखण्यात नावा देऊ लागला चक्षुषान पश्यते येन चक्षुंशी पश्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धी यदि वेदं समुपासते. असं आयुष्य सरून जातं, पण जे करायचंय ते आपण करतच नाही.
डोक्यावर ज्यांचा हात होता त्या आईंचा हात, त्या आईनं उभं केलं या दोघांना आणि ते हा सप्ताह उभा राहिला. आणि सहज गिरवूनकर आहेत आमचे बहिणी आणि दादा, त्यांच्या मार्फत म्हणा की काय माहिती नाही केशवराईंना आठवण आली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला कीर्तन करायचं आहे. मला सांगा की माझी आठवण कोणी करावी एवढी मी मोठी नक्कीच नाही आहे, पण माझ्या आई वडिलांचं काहीतरी पुण्य असलं पाहिजे, सद्गुरूंचं काहीतरी असलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी माझी आठवण काढली आणि रवीनं सांगितलं कुठलाही विकल्प न घेता की आईने सांगितलं कीर्तन होणार म्हणजे होणार, असा निष्ठावंत भक्त पाहिजे. आणि मग असे निष्ठावंत भक्त जर असतील तर त्या सद्गुरूंच्या मार्गावर जायला त्या भक्तांना सुद्धा वेळ लागतो. आणि त्यांना सांगितलं काहीही बोलणं झालं नाही, कुठल्याही निमंत्रणाची गरज नाही, त्यांनी फक्त सांगितलं की कीर्तन होणार कारण आईंनी दिलेला शब्द आहे, आईंनी सांगितलं. एवढी निष्ठा पाहिजे. आणि म्हणून आज मी तुमच्यासमोर छोटीशी सेवा द्यायला उभी आहे. मी तुमच्यासारखीच आहे, वेगळं काहीही माझ्यात नाही, फक्त 2-4 शब्द बोलायचं सद्गुरूंनी आपल्याला धाडस दिलाय आणि म्हणून फक्त मी तुमच्यासमोर उभी आहे. माझ्यात वेगळं काही नाही, पण सद्गुरूंचा आदेश मी मानते. वयाच्या 40व्या वर्षी जेव्हा अनुग्रह घेतला महाराजांचा, गोंदवलेकर महाराजांचा, आणि यजमानांच्या लक्षात आलं की मी काहीतरी करू शकते आणि त्यांनी मला कीर्तन क्षेत्रात टाकलं. मला सांगा 25 वर्ष सहवास होता, संसार करत होते, पण त्यांच्या कधी लक्षात नसेल आलं का की मी काही करू शकते. पण सद्गुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर का व्हावं, कारण सद्गुरूच आपल्यावर कृपा करत असतात. त्यांनीच सांगितलं की नाही असा हा काहीतरी मार्ग तू निवड, आणि त्या मार्गावर मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं आहे. आणि म्हणून माझी प्रत्येक कीर्तन करताना एकच भावना असते, मेरा मुझमें कुछ नहीं, जो कुछ है तो तोल, तेरा तुझको सोबत है क्या नागत है मोल. ही एकच भावना माझी असते आणि त्या भावनेतून मी आज तुमच्यासमोर कीर्तन करायला उभे आहे. तुम्ही नक्कीच गोड मानून घ्या. आणि रवीचे मी आभार, रवी आणि मयुरीचे मी आभार तर मानणार नाही, पण मी माझं भाग्य समजते की आज मला प्रत्यक्ष आई समोर बसल्या असताना कीर्तन करायची सेवा मिळाली. आपण एक छोटंसं आख्यान बघणार आहोत आणि त्या आख्यानाच्या रूपात प्रत्यक्ष भक्तांसाठी भगवंत कसे धावतात याचं आपण आख्यान बघणार आहोत. पण तेवढी जर निष्ठा असेल तर तेवढीच निष्ठा आपण सुद्धा करूया.